नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑफिशियल 7262च्या आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपल्या आधार कार्डला नेमका मोबाईल नंबर कशाप्रकारे लिंक करायचा. मित्रांनो, सगळीकडे जे आहे ते लाडक्या बहिणीचं वारं सुटलेलं आहे. बऱ्याच महिलांचे नंबर जे आहेत ते आधार कार्डला लिंक नाहीत. तरी त्याच बाबतीत आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपण नेमकं कशा पद्धतीने आपला मोबाईल नंबर लिंक करू शकतो तर आपल्या आधार कार्डला. चला तर मित्रांनो, जास्तीचा वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट स्क्रीनकडे वळू. या ठिकाणी मित्रांनो, आपल्याला सर्वात प्रथम आपलं प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे पोस्ट इन्फो. या ॲपची जी लिंक आहे ती मी आपल्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तिथून पण तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकतात. आपल्याला हे ॲप डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 2 नंबरचे जे आहे ते या ठिकाणी आपल्याला ॲप ओपन करायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो, इंडिया पोस्टचं जे आहे ते हे ॲप आहे. डिपार्टमेंट ऑफ पोस्टचं जे आहे ते हे ॲप आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी बरेच ऑप्शन दिसत आहेत तुम्हाला. सर्व्हिस रिक्वेस्ट, आर्टिकल ट्रॅकिंग, पोस्ट ऑफिस सर्च. तर आपल्याला 1 नंबरचं जे ऑप्शन दिसतं आहे सर्व्हिस रिक्वेस्ट, या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं जे आहे ते पोर्टल या ठिकाणी ओपन झालेलं आहे, सर्व्हिस रिक्वेस्ट नावाचं. या ठिकाणी 1 नंबरला आपल्याला आपलं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपला जो पत्ता आहे म्हणजे पोस्ट ऑफिसचा जो पत्ता आहे तो टाकून घ्यायचा आहे. आपला पिनकोड टाकून घ्यायचा आहे. आपला ईमेल ॲड्रेस पण आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो, तुम्ही खाली 2 ऑप्शन पाहू शकतात, सिलेक्ट सर्व्हिस. याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारचे भरपूर ऑप्शन जे आहेत ते या ठिकाणी दिसत आहेत. मेल बुकिंग, मेल डिलिव्हरी, फायनान्शियल सर्व्हिस. तर खाली तुम्ही शेवटून 2 नंबरला पाहू शकतात IPV आधार सर्व्हिस. या ऑप्शनवर आपल्याला टिक मार्क करायचं आहे. या ऑप्शनवर टिक मार्क केल्यानंतर त्याच्या खाली अजून एक ऑप्शन आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण लहान मुलांचे आधार कार्ड या ठिकाणी काढू शकतो आणि आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबरसुद्धा या ठिकाणी काढू शकतो. तर मित्रांनो, आपल्याला आत्ता आपल्याला लहान मुलांचे काढायचे असतील तर 1 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि आपल्या मोबाईलला जर आधार कार्डला जर मोबाईल नंबर लिंक करायचा असेल तर 2 नंबरवर क्लिक करायचं. या ठिकाणी मी 2 नंबरवर क्लिक करतो आणि रिक्वेस्ट OTP या नावावर आपल्या या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. यानंतर मित्रांनो काय होईल, आपल्याला एक OTP येईल. OTP पडल्यानंतर आपल्याला तो सबमिट करायचा आहे आणि आपली जी रिक्वेस्ट आहे ती इंडियन पोस्ट पेमेंट बँकेकडे जाईल. त्याच्यानंतर 4 ते 5 दिवसात पोस्टमन आपल्या घरी येऊन आपल्या आधार कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक करून देईल. अशा प्रकारे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती होती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मित्रांनो, आपण भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.